जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र। आज आपण या अद्रकीच्या शेतामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लॉट हा पूर्ण एक साईज आहे। फक्त या ठिकाणी काही प्रमाणात स्पॉट दिसायला सुरुवात झाली होती। सुरुवातीपासून आपण या प्लॉटमध्ये पूर्णतः 100% जैविक पद्धतीने हा प्लॉट नियंत्रणात आणलेला आहे। यामध्ये बुरशीच्या नियंत्रणासाठी आपण ट्रायकोसोडो, बॅसिलस सबटिलस आणि पॅसिलोमॅसिन नेमॅटोडसाठी याचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे। पण शेतकरी बंधूंनो, मध्यंतरी सततधार पावसामुळे आणि पाणी साचल्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात स्पॉट दिसायला सुरुवात झाली होती। या ठिकाणी तुम्ही हा स्पॉट बघू शकता। या ठिकाणीच तो स्पॉट पूर्ण थांबला, पुढेही तो स्पॉट पसरला नाही किंवा बाजूलाही तो स्पॉट पसरला नाही किंवा या साईडला सुद्धा 100% ह्या स्पॉटला नियंत्रणासाठी आपण या ठिकाणी इकोग्रीन ॲडव्हान्सेड कंपनीचं इकोग्रीन याचा एकरी 5 लिटर या प्रमाणात डोस दिला होता। या ठिकाणी आळवणी केल्यानंतर 100% त्या ठिकाणची बुरशीसुद्धा कंट्रोल झाली। जे स्टंप बसत होते ते बसणंसुद्धा स्टॉप झाले। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे स्टंप आता सध्या आपण खेचले तरी येत नाही। खूप काही ठिकाणी ज्यावेळेस अद्रकीला स्टंप रॉट या अटॅकचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अक्षरशः पूर्ण बेडचा बेड बसून जातो। बाजूलाही तो बेड बसतो, साईडलाही दोन्ही बाजूला बेड बसल्यामुळे आणि पसरत चालतो। कारण की फ्युजरम बिल्ट ही बुरशी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाते। जसं जसं शेतामध्ये पाणी साचेल तसं तसं त्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो। पण या ठिकाणी 100% बुरशी नियंत्रणात येऊन या ठिकाणी नवीन फुटवे सुद्धा तुम्ही बघू शकता खूप काही मोठ्या प्रमाणात आले आहे। शेतकरी बंधूंनो, अद्रकमध्ये जर तुम्हाला सड दिसत असेल तर जैविक प्लांट एक्स्ट्रॅक्ट असलेलं हे तुम्हाला 100% याच्यामध्ये जैविक जे काय बॅक्टेरिया आणि प्लांट एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे तुम्हाला 100% बुरशी कंट्रोलसाठी याचा नक्की फायदा होईल। अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा।